जनरल फाउंडेशन कोर्स. तर 11वी आणि 12वी ह्या दोन वर्गांमध्ये जनरल फाउंडेशन कोर्स हा शिकत असताना 11वी साठी तुम्हाला रोजगार क्षमता कौशल्य विकास, एम्प्लॉयबिलिटी स्किल अँड डेव्हलपमेंट. जर विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्वयंरोजगार करायचा असेल किंवा कंपन्यांमध्ये रोजगार म्हणजेच नोकरी करायची असेल तर त्यासाठी कोणकोणती कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे याचा अभ्यास आपल्याला या जनरल फाउंडेशन कोर्स आणि त्याच्यातला जो भाग आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट, रोजगार क्षमता कौशल्य विकास या विषयामध्ये करायचे. तर 12वी मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा देखील हा विषय आहे जनरल फाउंडेशन कोर्स, परंतु त्या ठिकाणी तुम्ही रोजगार क्षमता कौशल्य विकास ऐवजी उद्योजकता विकासचा अभ्यास करणार आहे. म्हणजे 11वी मध्ये तुम्ही काय शिकणार आहेत की आपण हा अभ्यासक्रम, आता तुम्ही वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला आहे. कोणी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीला घेतलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीला घेतलेला असेल, काही विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीला घेतलेला असेल. असे विविध प्रकारचे 20 व्यावसायिक अभ्यासक्रम आपल्या या HSVC हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेस उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये 20 अभ्यासक्रम विविध प्रकारचे आहेत. जसे तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय विशिष्ट अशा अभ्यासक्रमाला, कोणी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल, अशाच पद्धतीने इतर देखील अभ्यासक्रम आहेत दुसऱ्या शाखांमध्ये, दुसऱ्या कॉलेजमध्ये. त्यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी असेल, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल, असे विविध 20 अभ्यासक्रम आहेत. तर यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेऊन जेव्हा बाहेर पडणार आणि तुम्ही रोजगार किंवा स्वयंरोजगार करणार तर त्यावेळी हे तुम्ही 11वी मध्ये जे काय शिकणार आहात याचा उपयोग होणार आहे तुम्हाला. तर 12वी मध्ये गेल्यानंतर तुम्ही उद्योजकता विकास हाच विषय, परंतु या ठिकाणी काय असेल, त्या ठिकाणी तुम्ही उद्योजकता विकास हा शिकणार आहेत. म्हणजे तुम्ही रोजगार स्वयंरोजगार केल्यानंतर, अनुभव आल्यानंतर स्वतःची जेव्हा फर्म टाकताय, एखादी चालू करताय, एखादी कंपनी चालू करताय, वर्कशॉप चालू करताय, स्वतःच कारखाना चालू करताय, तेव्हा तुम्ही काय झाले, उद्योजक झाले. आणि जेव्हा मोठी एखादी कंपनी तुम्ही भविष्यात टाकाल तेव्हा तुम्ही काय झाले, उद्योगपती झाले. तरी हे उद्योजक झाल्यानंतर तुम्ही उद्योजकांमध्ये कोणती कौशल्य असली पाहिजेत, उद्योजकाला त्याच्यामध्ये गुणवैशिष्ट्य कोणती पाहिजे, त्याला तो उद्योग कशा पद्धतीने चालवायचा याची सर्व माहिती तुम्हाला 12वी शिकवली जाईल. तर आता आपल्याला काय पाहिजे, रोजगार क्षमता आणि कौशल्य विकास. तुम्ही स्वयंरोजगार किंवा रोजगाराच्या दृष्टीने कार्यक्षम होण्यासाठी तुमच्यामध्ये कोणती कौशल्य असणं गरजेचं आहे हे आपण या विषयामध्ये पाहणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो अभ्यासक्रम आहे हा विविध अशा 11 प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये स्वयंव्यवस्थापन असेल, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये स्वयंव्यवस्थापनाचे जे गुण असले पाहिजेत, स्वतःमधील शक्तिस्थानं काय आहेत ते प्रत्येकाला ओळखता आलं पाहिजे. स्वतःमधील शक्तिस्थानं काय आहेत, आपण कशामध्ये तरबेज आहे, कशामध्ये आपण चांगलं करिअर करू शकतो, असं आपल्यामध्ये ऍक्टिव्हिटी काय आहे किंवा सुप्त गुण कोणते आहेत, त्या सुप्त गुणांना चालना देण्याचं काम केलं जातं. ही काय झाली, स्वतःमधील शक्तिस्थान. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये जशी शक्तिस्थानं असतात तशी त्यांच्यामध्ये काही कमतरता देखील असते, विकनेसेस. तर या कमकुवत बाजू आपल्या अंगभूत कोणत्या आहेत, तर त्या कमकुवत बाजू, कमतरता दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत की ज्याच्यामुळे त्या कमतरतेचं शक्तिस्थानामध्ये रूपांतर होईल, हे देखील तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. म्हणजे तुमच्यामध्ये शक्तिस्थाने कोणते आहेत, कमतरता कोणते आहेत हे तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. ते तुम्ही जर स्वतः ओळखू शकला तर तुम्ही एक चांगले त्या ठिकाणी व्यावसायिक होऊ शकताय
किंवा काम करण्यास अशी सक्षम व्यक्ती कर्मचारी त्या ठिकाणी होऊ शकतात. ध्येय निश्चिती, प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ध्येय डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही काम करत असाल एखादं, तर निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. तर स्वतःमधील शक्तिस्थानं, बलस्थानं आणि कमतरता ओळखता आल्या म्हणजे कमतरतेवर मात कशा पद्धतीने करायची हे प्रशिक्षणातून तुम्हाला शक्य होऊ शकतं शिकणं. आणि ध्येय प्रत्येकाने निश्चित केलं आणि त्या ध्येयाच्या दिशेने जर वाटचाल केली तर तुम्ही जीवनात निश्चितच यशस्वी होऊ शकताय. त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. वेळेचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे, कोणत्या कामासाठी कोणता वेळ दिला पाहिजे. तुम्हाला जे काय तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये कामगार म्हणून कामाला लागताय, पर्टिक्युलर तुम्हाला काम दिलेलं असेल तर ते काम तुम्ही किती वेळेत पूर्ण करताय हे महत्वाचं आहे. म्हणजे टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. हे काम करत असताना त्या कामाच्या गुणवत्तेला देखील महत्व आहे. म्हणजे वेळेचं सुयोग्य नियोजन या ठिकाणी तुम्हाला करता आलं पाहिजे. गटामध्ये काम असेल तर गट निर्मिती करता आली पाहिजे. गटातील इतर व्यक्तींची कशा पद्धतीने वागायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे देखील यामध्ये एका प्रकरणामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. त्याचबरोबर अभिप्रेरणा, व्यक्तीमध्ये ज्या अभिप्रेरणा आहेत या अभिप्रेरणा कोणत्या आहेत, त्या अभिप्रेरणेचा तुम्हाला काय फायदा होतो जीवनामध्ये आणि काम करत असताना. त्याचबरोबर नीती, तत्वे आणि मूल्ये, नीतिमत्ता फार महत्वाची आहे. काम करत असताना आपली नैतिक मूल्य जोपासणं फार गरजेचं आहे. ही नैतिक मूल्य कोणते आहेत, तत्वे कोणते आहेत हे या ठिकाणी तुम्हाला रोजगारक्षमता, कौशल्य विकास शिकत असताना त्या ठिकाणी एक चांगल्या कर्मचाऱ्यामध्ये, एका चांगल्या कामगारामध्ये ही नीतिमूल्य कोणती असली पाहिजेत किंवा त्याची नीती चांगली असली पाहिजे हे देखील फार महत्वाचं असतं. संस्कार फार महत्वाचे. त्याचबरोबर अंतर व्यक्तीय कौशल्य, व्यक्तीमध्ये कोणकोणती कौशल्य असणं गरजेचं आहे. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेऊन हिरिरीने काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि आपले जे वरिष्ठ आहेत किंवा जे मालक आहेत त्यांचं लक्ष वेधून घेता आलं पाहिजे आपल्या कामाच्या माध्यमातून. त्याचबरोबर काम करत असताना बऱ्याच वेळा ताणतणाव येण्याची शक्यता असते. टेन्शन ज्याला आपण म्हणतो. तर या टेन्शन किंवा ताणतणावाचं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन देखील करता आलं पाहिजे तुम्हाला. त्यासाठी टेन्शन येण्याची कारणं काय आहेत, तणावाची कारणे, आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करावी लागेल, त्यासाठी उपाययोजना कोणत्या आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. त्याचबरोबर कंपनीमध्ये जेव्हा एखाद्या पदासाठी भरती असते, उदाहरणार्थ वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आहे, बजाज ऑटो लिमिटेड अकोर्डी या ठिकाणी खालील पदांची भरती करणे आहे. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन असेल, टर्नर, फिटर, मशिनिस्ट, ग्राइंडर, वेल्डर, मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन अशा पद्धतीच्या जर जागा असतील आणि तुम्हाला त्या जर त्यातलं तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करून इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर जाऊ शकता. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या ठिकाणी इंटरव्ह्यू कशा पद्धतीने किंवा मुलाखत कशा पद्धतीने द्यायची ते मुलाखतीचं तंत्र तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. ते मुलाखतीचं तंत्र कशा पद्धतीने आतमध्ये प्रवेश करायचा, प्रवेश केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची कशा पद्धतीने उत्तरं द्यायची आणि शेवट कशा पद्धतीने मुलाखतीचा करायचा, हे सर्व मुलाखतीचं तंत्र या ठिकाणी तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जाईल. तुमच्यामध्ये व्यावसायिक निर्णायक, व्यावसायिक क्षमता कोणत्या आहेत हे देखील या मुलाखतीतून तुम्हाला समजू शकेल. त्याचबरोबर गुणवत्ता व्यवस्थापन, क्वालिटी कंट्रोल मॅनेजमेंट. तर काम करत असताना जर तुमचं गुणवत्तापूर्ण किंवा दर्जेदार काम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडू शकते. तर अशा पद्धतीने दर्जेदार काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्या तुमच्या चांगल्या कामाचा तुम्हाला मोबदला मिळतो, तुमचं कौतुक होतं, इन्सेंटिव्ह मिळतं, प्रेरणात्मक वेतन मिळतं. तर अशा पद्धतीने गुणवत्ता व्यवस्थापन, क्वालिटीचं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे हे देखील या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औद्योगिक सुरक्षितता आणि आरोग्य. उद्योगधंद्यामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करत असताना औद्योगिक सुरक्षितता फार महत्वाची. आपण व्यवस्थितपणे सुरक्षित जे नियम आहेत त्या नियमांचा वापर करून
सुरक्षेचे नियम डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने पूर्ण आपण दक्षता घेऊन जर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. त्या कोणकोणत्या सुरक्षेच्या नियम असतात किंवा कोणकोणत्या दक्षता घ्यायच्या असतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कोणकोणते पद्धतीचा आहार घेतला पाहिजे, आजारावर कशा पद्धतीनं नियंत्रण आणलं पाहिजे, आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टीचा या सुरक्षित आणि आरोग्य यामध्ये समावेश होतो. तर अशा पद्धतीने ही एक तुमच्या आपल्या जो जनरल फाउंडेशन कोर्स हा जो विषय आहे या विषयाची तुम्हाला ओळख आणि याच्यामध्ये तुम्हाला या विषयाचा काय उपयोग होणार आहे किंवा या रोजगार क्षमता कौशल्य विकास हे कशासाठी तुम्ही शिकणार आहे त्याच्याविषयी तुम्हाला सांगितले. आणि रोजगार क्षमता कौशल्य विकास जो आहे हा रोजगारक्षम एखादी व्यक्ती तयार करायची असेल, थोडक्यात त्या रोजगारक्षम एखादी व्यक्ती तयार करायची असेल म्हणजेच कामगार तयार करायचे असेल आणि ती व्यक्ती जर कामाला कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये जर लागणार असेल तर त्याच्यामध्ये कोणती कौशल्य विकसित झालेली असली पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं. लक्षात लिहून घ्या.